भारतीयांच्या सुटकेसाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात। INS सुरत गल्फच्या खाडीमध्ये तैनात करण्यात आलंय। ऑपरेशन संकल्प अभियान राबवलं जाणार आहे। मध्य पूर्वेमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्य आता तैनात आहे। INS सुरत आणि ऑपरेशन संकल्प आता राबवलं जाणार आहे। भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्य आता तैनात करण्यात आली आहे। भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारच्या हालचाली आता सुरू झाल्यात। INS सुरत गल्फच्या खाडीमध्ये तैनात करण्यात आलंय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, काय सांगाल? आपण बघतोय की भारतीयांच्या सुटकेसाठी हालचाली सुरू झाल्यात, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच गल्फ खाडी देशामध्ये INS सुरत तैनात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भारत सरकारने ऑपरेशन संकल्प हा राबवला आहे। आपल्याला माहिती आहे की अमेरिका आणि इराण यांच्या युद्धानंतर इराणने खाडी देशांमधील अनेक ठिकाणी हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये दुबई असू दे किंवा कुवेत असू दे, बहरीन असू दे, UAE असू दे, या सगळ्या देशामध्ये भारतीयांची संख्या प्रचंड आहे आणि इथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलले आणि याच्यासाठी एक INS सुरत ही गल्फच्या खाडीमध्ये तैनात केलेली आहे। यानुसार या सगळ्या अडकलेल्या भारतीयांना या सगळ्या INS सुरत मधून भारतात परत आणलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। इराण ज्या पद्धतीनं हल्ला करते त्या पद्धतीनं भारतीयांची कुठेतरी अडचण होत आहे। अनेक भारतीय अडकलेले आहेत। दुबई शहरामध्येही प्रचंड नागरिक अडकलेले आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर नगरचे काही पर्यटक आहेत, कोल्हापूरचे पर्यटक आहेत, कुवेतला अडकलेले आहेत, असे अनेक भारतीय जे आहेत ते अडकलेले आहेत आणि या अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सरकारने हे हालचाली केलेली आहे आणि नौसेनेला हाय अलर्टवर ठेवलेलं आहे। याच्यासाठी अनेक लोक हज यात्रेला सुद्धा गेलेली आहेत, ती सुद्धा अडकलेली आहेत। या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार तैनात झालंय, अलर्ट झालंय। धन्यवाद शिवाजी दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।